ही मी गवार घेतलेली आहे। ही गवार सर्वात आधी धुवून घ्यायची स्वच्छ, कारण गवार कापून नंतर धुतल्यावर त्यात कचरा जातो आणि ही म्हणून आधी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली। आता ही आपण निवडूया। आपण गवार शिरा काढायच्या आधी स्वच्छ धुवून पुसून त्याच्या ह्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत। कधीही गवारीच्या भाजीच्या निवडल्यानंतर किंवा शिरा काढल्यानंतर ती धुवायची नाही, कारण धुताना त्यात रेती जाते। थोड्याशा तेलात सुरुवातीला यामध्ये भाजून घेणार आहोत आपण, आणि हे भाजताना हळद आणि मीठ यात टाकणार आहोत आपण। हे हळद टाकलेली आहे आपण यात, आणि थोडंसं मीठही टाकणार आहोत, म्हणजे ती ज्यावेळेस आपण तेलात परततो त्यावेळेस त्याची चव अतिशय चांगली येते। आता जराशी डाग पडेपर्यंत आपण परतलेली आहे, त्याचा कच्चेपणा गेलेला आहे। आता यातच आपण काय करणार आहोत, यात लसूण, कांदा लसूण मसाला, खोबरं हे आपण यात चवीनुसार टाकणार आहोत, आणि हेही आता आपण परतून घेणार आहोत। ह्या गवारीमध्येच आपण ही कोथिंबीर जी आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली ह्यात टाकणार आहोत। आपण जर यातच परतली तर अरोमा छान उतरतो। पाणी टाकल्यानंतर कोथिंबीर कधीही टाकायची नाही, आणि जराशी हे हलवायचं आहे। आपण परतून घेतलेली आहे गवार, त्यामध्ये आता हे आपण गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी टाकणार आहोत, कारण जास्त रस्सा करणार नाही आपण, परंतु बऱ्यापैकी रस्सा आपण करणार आहोत, आणि तो रस्सा अतिशय स्वादिष्ट लागतो। कालवण होत आलेलं आहे गवारीचं। आपण आता ह्यात जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। साधारणतः ही पाववाटी स्टीलची शेंगदाण्याचं कूट आहे, आणि शेंग जास्त शिजवायची नाही, कारण त्याची चव जाते, कारण ती भाजताना शिजलेली असते। तर ही गवारीची भाजी तयार आहे। ही आपली थाळी तयार झालेली आहे। गवारीची भाजी, भाकरी, दही, लिंबू आणि कांदा। पहा, चौरस आहार येता घरोघरी, निरोगी आरोग्य राहील दारोदारी। हे थाळी आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि या जेवायला।